आता लीप इयर या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. सर्वप्रथम मराठी अर्थ अधिक वर्ष किंवा लीप वर्ष. लीप इयर हा शब्द नाऊन म्हणून वापरला जातो. मराठीत समजून घ्या. लीप इयर म्हणजे असे वर्ष ज्यामध्ये 366 दिवस असतात. या वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी लागणाऱ्या अतिरिक्त वेळेमुळे दर 4 वर्षांनी एक लीप वर्ष येते. इंग्लिश मीनिंग: A year that has 366 days instead of 365 with an extra day added in February. Easy one-line definition. A year with 366 days. आता सिनोनिम्स पाहूया. इंटरकॅलरी इयर, एक्स्ट्रा डे इयर. हे शब्द 366 दिवस असलेल्या वर्षासाठी वापरले जातात. आता अँटोनिम्स पाहूया. कॉमन इयर, नॉर्मल इयर. हे शब्द 365 दिवस असलेल्या सामान्य वर्षासाठी वापरले जातात. आता उदाहरणे पाहूया. पहिले वाक्य: फेब्रुवारी हॅज 29 डेज इन अ लीप इयर. लीप वर्षात फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात. इथे लीप इयरमध्ये फेब्रुवारीत एक दिवस जास्त असतो. दुसरे वाक्य: अ लीप इयर ऑकर्स एव्हरी 4 इयर्स. दर 4 वर्षांनी एक लीप वर्ष येते. इथे पृथ्वीच्या परिभ्रमणामुळे अतिरिक्त वेळ जमा होत असल्याने 4 वर्षांनी एक दिवस वाढवला जातो. आता मित्रांनो, थोडा विचार करा. व्हिडिओ थांबवा आणि खालील प्रश्नाचे उत्तर कॉमेंटमध्ये लिहा. अ लीप इयर हॅज हाऊ मेनी डेज? ए 365, बी 366, सी 360, डी 364. तुम्हाला इंग्रजी मोफत आणि सोप्या पद्धतीने सुधारायचे आहे का? नियम अकॅडमीचा बेसिक इंग्लिश वोकॅब्युलरी आणि ग्रामर कोर्स पूर्णपणे मोफत जॉईन करा. आत्ताच हा नंबर नियम अकॅडमी इंग्लिश नावाने सेव्ह करा. 9270275060. नंतर व्हॉट्सॲपवर हॅलो सर असा मेसेज पाठवा. दररोज व्हिडिओ प्लस MCQ सराव मिळवा. नंबर सेव्ह केल्यावरच लिंक उघडतील.